नमस्कार शेतकरी मंडळींनो, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2,00,000 रुपयांची मागणी, तसेच 30 ऑगस्टची ही महत्त्वाची एक डेडलाईन आलेली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सध्या कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा जो मुद्दा आहे तो सध्या आता चर्चेमध्ये आहे. ओके, आता नक्की मागण्या काय ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेमकी मागणी काय आहे शेतकऱ्यांची? किसान सभेच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमितपणे फेडलेले आहे त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवणे योग्य नाही आहे. त्यामुळे आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2,00,000पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी मागणीसुद्धा आता यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, तसेच आता यामध्ये जर आपण बघितलं तर किती शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे नक्की, तर या मागणीचा थेट संबंध सुमारे 23.63 लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांशी आहे. ओके, म्हणजेच की नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा जो निर्णय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आता ठरणार आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राहणार आहे. ओके, तसेच आता किसान सभेचा मुख्य आक्षेप यामध्ये नक्की काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. इथे तुम्ही वाचू सुद्धा शकता की किसान सभेचा आक्षेप असा आहे की कर्जाची परतफेड न करणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 2,00,000पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत असताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तुलनेने कमी प्रोत्साहन मिळणे अन्यायकारक आहे. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही योग्य आणि मोठे प्रोत्साहन देण्याची मागणी इथे करण्यात आलेली आहे. ओके, जर तुम्हाला मी काय बोलतो हे नीट समजलं असेल. ओके, काय सांगितलं आहे किसान सभेचा आक्षेप नक्की काय आहे? कर्जाची परतफेड न करणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 2,00,000पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत असताना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुलनेने कमी प्रोत्साहन मिळणे हे जे आहे ते अन्यायकारक आहे. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही योग्य आणि मोठे प्रोत्साहन देण्याची मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आता सध्या किती प्रोत्साहनाची तरतूद आहे हे बघितलं तर आपण सरकारच्या सध्याच्या कर्जमाफी आराखड्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद असल्याचे वृत्त आलेले आहे. ओके, मात्र किसान सभेची मागणी आहे की ही रक्कम जी आहे ती वाढवून 2,00,000पर्यंत करण्यात यावी. आणि या मागणी संदर्भात किसान सभेच्या शिष्टमंडळाची 13 ऑगस्ट 2026 रोजी राज्य सरकारमधील मंत्र्यांसोबत बैठकसुद्धा झाली. आणि या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2,00,000 प्रोत्साहन देण्याच्या मागणीवर सुद्धा यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. ओके, तसे आता 30 ऑगस्टची जी डेडलाईन आहे ती आता इतकी महत्त्वाची काय आहे? ओके, आता ही डेडलाईन जी आहे ती बैठकीनंतर सरकारकडून या मागणीवर 30 ऑगस्ट 2026 पूर्वी ठोस प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याचे किसान सभेकडून सांगण्यात आलेले आहे. आणि हा जो प्रस्ताव आहे तो कर्जमाफीशी संबंधित उपसमिती आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता 30 ऑगस्टपर्यंत सरकार नक्की काय निर्णय घेणार या सगळ्या गोष्टींवर याकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी मंडळींचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनो, तुम्ही आधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या संदर्भात कोणतीही नवीन अपडेट आली मी नक्कीच तुम्हाला या चॅनलद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल नवीन व्हिडिओ टाकून. ओके, आता निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. ओके, जर 30 ऑगस्टपर्यंत 2,00,000च्या मागणीवर ठोस निर्णय झाला नाही तर राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा किसान सभेने दिलेला आहे. त्यामुळे पुढील काही जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये सरकार आणि किसान सभा यांच्यातील चर्चा जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. ओके, आता उपलब्ध माहितीनुसार सुमारे 23.63 लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी सुमारे 10,225 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे वृत्त आलेले आहे. मात्र 2,00,000 रुपयांची मागणी जी आहे ती सध्या मंजूर झालेली नाही आहे. ही किसान सभेची मागणी आहे आणि त्यावर सरकारचा आता अंतिम निर्णय अद्याप अजूनही बाकी आहे, म्हणजेच निर्णय अजून आलेला नाही आहे. ओके, आता शेतकऱ्यांसाठी थोडक्यात जर सांगायचं झाले मुद्दे या पूर्ण व्हिडिओची तर 23.63 लाख नियमित कर्जदार शेतकरी आहेत. ओके, 2,00,000 प्रोत्साहनाची मागणी आहे. 13 ऑगस्टला सरकारसोबत चर्चासुद्धा झाली आणि 30 ऑगस्ट पूर्वी ठोस प्रस्तावाची अपेक्षा आहे. निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, 2,00,000चे अनुदान मंजूर झाले आहे असे सध्या म्हणता येणार नाही आहे. सरकारचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच या मागणीचे पुढचे चित्र आता स्पष्ट होईल. ओके, त्यामुळे शेतकरी मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही माहितीपूर्वक तुम्हाला मिळाले असेल, ओके, समजले असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे, ओके, शेतकरी मंडळींसाठी खास आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.